5 वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालयाच्या वाऱ्या शेवटी प्रजासत्ताक दिन आत्मदहन करणार। शासकीय काम म्हटलं की चक्रा माराव्याच लागतात असे सामान्यतः म्हटले जाते। असाच एक प्रकार मूर्तिजापुरातल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात गेली 5 वर्षांपासून चक्रा मारून न्याय न मिळाल्याने कंटाळून प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार असल्याचं एसडीओ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। तालुक्यातील माना येथील रहिवासी असलेले उद्धव कोकणे यांना गावातीलच सीट नंबर 5 मधील प्लॉट नंबर 46 व 50 वडिलोपार्जित प्लॉट मिळाला होता। याबाबत न्याय मागण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अकोला येथे सदरचे प्रकरण दाखल होते। यावर अधीक्षकांनी दिलेल्या निर्णयावर 1970 नुसार सदोष असलेले निर्णय रद्द करण्याचे आदेश उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर यांना देण्यात आले होते। मात्र विरोधकांच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने काहीतरी देवाणघेवाण करून आदेश आजपर्यंत मिळाला नाही असे तक्रारीत नमूद आहे। यावरून संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करत केराची टोपली दाखवली आहे। वारंवार चक्रा मारून न्याय मिळत नसल्याने सरकारी काम आणि अनेक वर्ष थांब ही म्हण खरी ठरताना दिसत आहे। त्यामुळे या एजाला कंटाळून शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उद्धव कोकणे हे भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे। काय सांगाल उद्धवराव, तुम्ही 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहात असा तुम्ही प्रशासनास ताकीद दिलेला आहे। काय नेमकं तुमच्यावर ही वेळ जी आलेली आहे काय सांगत? कारण जो आत्मदहनाचा जो पाऊल उचललेला आहे कारण मी ज्या जागेवर स्थित होतो कमीत कमी माझे आजोबा पणजोबापासून ज्या जागेवर आहोत त्याच जागेवर राहत आहो आणि माझ्या हितशत्रूंनी असे माझ्या तक्रारी केल्या की ही माझी जागा हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत। ही केसेस चालल्या। मूर्तिजापूर येथील एसडीएम साहेबांनी मला आदेश दिले की बाबा नाही, हे ज्या जागेवर आहे त्या जागेवर स्थित आहे, याचं अपील आपण अधीक्षक अकोला यांच्याकडे करायचं। अधीक्षकांकडे मी अकोल्याला अपील केलं, ते अपील निर्णय माझ्या इकडून लागलेला आहे आणि अधीक्षक अकोला यांना नेमका तुम्हाला जो त्रास होत आहे हा कोणत्या विभागाकडून होत आहे ज्याच्यामुळे तुम्हाला आत्मदहनाची वेळ आलेली आहे? उप अधीक्षक कार्यालय मूर्तिजापूर यांच्याकडून मला हा त्रास कमीत कमी 5 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून होऊन राहिला। कारण अधीक्षकांनी यांना जे 1970चे जे निर्णय होते ते चुकीचे होते, ते रद्द करण्याचे सांगितले उप अधीक्षक मूर्तिजापूर यांनी विरोधकांशी संगनमत करून अजूनपर्यंत ते निर्णय रद्द केले नाही। आयुक्तांचा सुद्धा आदेश त्यांना आहे, उपसंचालकांचा अमरावती आदेश भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आहे की तुम्ही जसे बोलले की विरोधकांसोबत संगमत करून त्यांनी हा असा प्रकार घडवलेला आहे। काय नेमकं अशा प्रकारचे काही तुमच्याकडे पुरावे ते आहेत का की त्यांनी संगमत केलं? कारण विरोधकांनी मला टोचून बोलले की मी जे सुद्धा खरेदी करू शकतो असे मला टोचून बोलले। या टोचून बोलण्यावरून मी त्यांना असे आपल्याला सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.